सांगणं आहे? आधी सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आता गोष्ट राहिली टोल नाक्याची. टोल नाका तुम्ही इथे घेऊन येणार, प्रदूषण होणार, ह्या सर्व गोष्टी मांडल्या. तुम्ही रस्ते बनवत नाही, तुम्ही आरएमसी प्लांट हलवत नाही, तुम्ही चौपाटी बनवताय, तुम्ही शिवसृष्टी बनवताय. हे सर्व करताना तुम्हाला आधी गावकऱ्यांची संमती भेटली का? भेटली नाही. तुम्ही कुठल्या गोष्टीत नाही, तुम्ही प्रत्येकडनं अजगरासारखा वेळखा मारून फक्त घोडबंदर गिरायला बसताय. तुम्ही सांगता की तिकडचा टोल नाका हलवला आणि इथे घोडबंदरला वरसावी ठिकाणी बसवलं. त्याच्यानंतर कशा मतलब कुठल्या बेसवर सांगता की प्रदूषण नाही होणार? जसं की आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात समजलं की चढा नाही, सर्व सर्व गोष्टी आहेत. तो टोल नाका जेव्हा तिकडचा आपला NH आहे, म्हणजे तिकडून रोड येतो, त्याची समाप्ती कुठे होते? तर दहिसर टोल नाक्याला. दहिसर टोल नाका कशाचा सुरुवात होतो? मुंबईची सुरुवात होताना तुम्ही इकडे घेऊन येता. म्हणजे तुम्ही असं म्हणता की गेल्या वेळेस मी व्हिडिओ बघितली की ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या, मी लोकांचा विचार करतो. तुम्ही लोकांचा विचार करताय, मग आम्ही लोक नाही तर आम्ही कोण आहोत? आम्ही राक्षस आहोत का? सांगताना एक सांगतात ते 2% लोक विरोध करतात. त्या 2% लोकांमध्ये तुम्ही 98% लोकांचा विचार करता, पण 2% लोकांना तुम्ही चुरगळून टाकताय ना. आम्ही माणसं नाही आहोत का? प्रश्न हा आहे ना. तुम्ही 2%चा करता, पण त्याच्या ठिकाणी तुम्ही लोकांना त्रास होता हा बघताय का? जर टोल नाका प्रशासनाने घेण्याचा वर्षाला बांधला हा, त्याची भूमिका काय असेल? भूमिका काय असणार? जसे आमचे गावकरी आहेत, हा आमचा गावकऱ्यांचा विरोध आहे. जसे आमचे गावकरीचे जे नेते आहेत, म्हणजे जे प्रतिष्ठान आहेत, ग्रामस्थ आहेत, जे आम्हाला सांगतील आम्ही विरोध करणारच. वाटलं तर आम्ही आंदोलन करणार. आणखी काय करणार? जसं आंदोलन केल्याशिवाय ही संविधानाची पूर्तता आहे. जे तुम्हाला पटतं ते करा. प्रत्येक माणसाला हक्क आहे. जसा प्रतिनिधी निवडून देतो तशा सोयी आम्हाला हव्यात, तसं आम्हाला भेटल्याच पाहिजे. जर आम्हाला सोय आम्हाला वाटत असेल की आम्हाला याची गरजच नाही, तर आम्हाला नाहीच हवंय आणि आमचं आंदोलन हे फिक्स आहे. जर ते त्यांच्यावर उतरून आले तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार.